सुद्धा कायदा आहे, तो आपला फंडामेंटल राईट सुद्धा आहे भारतीय संविधानाच्या 21A नुसार. परंतु आज 15 ऑगस्ट तोंडाला आला, परंतु आमच्या या मुलांना साधे गणवेश सुद्धा दिले नाही. यातनं या सरकारची आमची मुलं आमची व्यवस्था यांच्या संदर्भातली जी काही भेदभावाची जी वागणूक आहे ती दिसून येते, ती मानसिकता दिसून येते. हे करत असताना ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था खड्ड्यात जात आहे, ती आम्ही वाचवली पाहिजे, या मुद्द्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. म्हणून मित्रांनो, आमचं 15 ऑगस्टचं जे आंदोलन आहे ते शिक्षण व्यवस्था वाचवण्याचे, जिथे गरिबाची 2 जणांची मुलं आज शिक्षण घेत आहेत, त्याही आंदोलनाला आपला असाच प्रतिसाद मिळेल अशी सार्थ अपेक्षा आपण सगळ्याकडनं बाळगू. आज एक काल्पनिक कथा मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटांमध्ये. पूर्ण देश हा एका हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि या देशामध्ये अघोषित अधिकारी लागलेली आहे. या देशामध्ये काम करत असताना काल्पनिक कथेचा आधार घेऊन आपल्याला त्याची तीव्रता समजून घेण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की एका जंगलाला ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस सर्वच्या सर्व प्राणी, मग त्या हत्तीच्या ताकदीचे असतील आमच्या गावड्या सरकार बाबासारखे, कोणी वाघाच्या ताकदीचे असतील आमच्या राजू वाघडे सारखे, कोणी चित्त्यासारखे चपळ असतील, कोणी जाधव दादा सारखे तर्कसंगतीच्यावर काम करणारे असतील, ही सगळे प्राणी या पेटलेल्या जंगलातल्या आगीतनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सोयराभर पडू लागतात. मग उंट सगळ्यात उंच किंवा सगळ्यात उंच जिराफ तोही धावतो, ससा तोही धावायला लागतो, लांडगा तोही पळायला लागतो. हे सगळं चालू असताना एक चिमणी मात्र शेजारच्या नदीतनं त्या चोचीत पाणी भरते आणि त्या जंगलावर शिंपडण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस एक हत्ती तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, चिवताई जंगल पेटलंय, सगळ्या याच्यामध्ये जवळ खाणा होणार आहे. आम्ही एवढे ताकदवान असताना, वहार एवढा मजबूत असताना, चित्ता एवढा चपळ असताना, लांडगा एवढा धूर्त असताना आम्ही सगळे जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या बाहेर पडत आहोत. तुझा जीव केवढा, तुझी चोच केवढी, त्या चोचेत पाणी किती बसल आणि त्या चोचेने हे जंगल विझेल का, तुला तरी खात्री किंवा शाश्वती आहे का? त्यावेळेस म्हणते, दादा बरोबर आहे, मी तुमच्यावडी उंच नाही, तुमच्यावडी मोठी नाही, तुमच्यावडी ताकदवान चपळ तर माझ्या अंगात नाही, परंतु या जंगलाच्या आगीचा भविष्यामध्ये ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं आग लागली असताना पडणाऱ्यामध्ये नाव नसेल तर आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल याची मला खात्री आहे. या महाराष्ट्राच्या सामाजिक भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या राजकीय भूमीमध्ये ज्या भूमीला खऱ्या अर्थानं क्रांतीचा इतिहास जोडलेला आहे, जे भुताकोरे गाव ज्या ठिकाणी बाबासाहेब दरवर्षी नतमस्तक व्हायचे, आज मी या सगळ्या वीरांचा, या सगळ्या सैनिकांचा त्याच्यामुळे कायम आदर करतो. या भूमीत आम्ही जन्म घेतला ही आमची गरजेची बाब आहे. परंतु हा देश आता काळोखात जात असताना, हा देश पूर्ण पेटलेला असताना, हा महाराष्ट्र मातीत जात असताना आम्हाला त्या चिमणीसारखं कबरीला काम करावं लागेल. आमची ताकद जरी कमी असेल तरी आम्हाला लढावं लागेल. ही सार्थ अपेक्षा आपण सगळ्यांकडनं आहे आणि त्यामुळेच या देशाची एका परिषदेला आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आम्हाला सुद्धा ज्यावेळेस येणाऱ्या पिढ्या त्यांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मैदानांचे भगोडे गांडूच्या यादीमध्ये आमची नावं नसतील, आमची लढणाऱ्याची यादीत नावं असतील याची खात्री मी आपण सगळ्यांना देतो. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने 1 तारखेचं जजमेंट तुम्ही पाहिलंय. मी तो गठ्ठाच्या गठ्ठा काढलाय. 565 पेजेसचं ते जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये अंतर्गत वर्गवारी व्हावी त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. आणि त्या जजमेंटच्या पेज नंबर 31 वर कांबळेजी जजमेंट पूर्ण झालं, मी तुम्हाला ती कॉपी म्हणलं त्यावर जाताना 31 नंबरच्या पेजवर तिची दविंदर विरुद्ध पंजाब कोर्टामध्ये जी काही केस झाली त्या केसचं जे अपील आहे त्या अपीलाची ती सुनावणी आहे आणि त्या अपीलामध्ये कुठेही जे मुद्दे टाकलेच नाही, मागितलेच नाही, लिहिलेच नाही त्या मुद्द्यांचा सुद्धा जजमेंट मध्ये विचार झाला आणि अनुसूचित जातीच्या लोकांना मातीत घालण्याचा प्रोग्राम या सुप्रीम कोर्टाने लावलाय. आणि निश्चितच त्या ठिकाणी बसलेला जो काही गवई नावाचा जो जज आहे, असं म्हणतात ना की जंगल किती मोठं असलं ते तोडायचं असं ते कुऱ्हाड गरजेची आहे आणि त्या कुऱ्हाडीचा दांडा हा लाकडाचाच असतो. लाकूड तोडण्यासाठी लाकडाचा दांडा कसा मदत करतो, म्हणून आपल्याकडे ती भ्रम सुद्धा आहे की कुऱ्हाडीचा दांडा गोताच का. हा गवई 7 लोकांपैकी एक गोत्र पूर्वाश्रमीचा महार आणि जजमेंट ज्यावेळी झालं तर 565 पेजेस पैकी जवळपास 280 पेजेसचं जजमेंट हे त्या गवईचं आहे. आणि बाकीचे उरलेले जे काही 6 लोक आहेत, 6 पैकी 5 जे जजेस आहेत जे जन्माने ब्राह्मण आहे ते सुद्धा म्हणतात की आम्ही
गवई यांनी दिलेल्या जजमेंट सोबत सहमत आहोत. फक्त एकच व्यक्ती ज्यामध्ये त्रिमतीबाई असं म्हणते की नाही, आपल्याला 341 कलम जे आहे त्याची अनुमती देत नाही. आपल्याला जर अनुसूचित जातीचं अंतर्गत विभाजन करायचं असेल तर भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे जे महामानवांनी बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे त्या संविधानाने दिलेल्या डायरेक्शन प्रमाणे संबंधित राज्य, आता राज्य काय म्हणत आहे लक्षात घ्या. अनुसूचित जाती म्हणून आपण शेड्यूल कास्ट म्हणून आपण भारताकडे सरसकट पाहतो, परंतु प्रत्येक राज्यामध्ये जी काही स्टेट युनियन टेरिटरीची जी काही हद्द आहे प्रत्येक राज्याची वेगळी आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जातीची जी वर्गवारी आहे त्याची सूची जी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. फॉर एक्झाम्पल आपला जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये किती जाती आहेत? 59 पैकी 11व्या नंबरवर जो इथला पुढारलेला जो आहे तो आहे चर्मकार. 37 नंबर ज्यावेळेस आपण जातीचे कास्ट सर्टिफिकेट काढतो, बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही की महार 37 त्या जातीच्या कास्ट सर्टिफिकेट येते. बरेच लोक विचार करतात की महार 37 काय बारकोड आहे का? तर नाही. जी सिक्वेन्स ऑफ कास्ट, शेड्यूल कास्ट त्याच्याचा जो अनुक्रम आहे 37व्या क्रमांकावर ही महार ही जात येते. त्यामुळे महार 37 ऍज पर द रेकॉर्ड ऑफ टेरिटरी ऑफ महाराष्ट्र. आलं लक्षात? महाराष्ट्राच्या दस्तावेजाच्या रेकॉर्ड प्रमाणे जातीची गणना केली असता, मोजदाद केली असता 59 पैकी 37 या स्थानावर आपण महार, त्याच्यानंतर 47व्या स्थानावर मातंग. हे काय सांगत आहे तुम्हाला की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय अंतर्गत जातीच्या विभाजनाचं, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, कर्नाटकामध्ये 61 जाती आहेत, आंध्र प्रदेशमध्ये 69 जातींचा समूह आहे, तिकडे झारखंडमध्ये, बिहारमध्ये 22 आहे, कुठे 23 आहे, कुठे 41 आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळी सूची आहे आणि प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सापडेल याची काही गॅरंटी नाही. परंतु महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्राला जरी लागू झाला, जसं तेलंगणाने आता पुढाकार घेतला, या सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करणारं भारतातलं पहिलं राज्य हे तेलंगणा असेल. तिथला जो बुद्धिस्ट आहे, तिथला जो पहिल्या पिढीतला जो त्याच्या कर्मानी किंवा ज्याला संधी मिळाली बाबासाहेबांच्या योगदानातून जो नोकरीमध्ये गेलेला आहे, त्या नोकरीवाल्यांच्या दुसऱ्या पिढीला आरक्षण राहणार नाही. तेलंगणाच्या नंतर हा महाराष्ट्राचा नंबर असेल, ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही बसलेले आहोत. आता याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल का? थोडा राज्यकारण एक षडयंत्र असा लेख मी मागे प्रकाशित केला होता आणि सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवला होता. 565 पेजेसला 4 पेजेसमध्ये समाईज करणे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत संकलित करणे माझ्यासाठी सरकशीचं होतं, परंतु मी केलं. परंतु मी जवळपास 2000 लोकांना माझं आर्टिकल पाठवलं. 2000 पैकी 7 लोकांनी ते आर्टिकल वाचलं. किती? मी लोकांना किती पाठवले आर्टिकल? 7. आपण काय म्हणतो? संविधानाला हात लावलं तर हात तोडून टाकतो. संविधान सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहे. हा देश संविधानावर चालतो, परंतु संविधान त्याची अनुमती देत नाही. त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं. याचा अर्थ हात न लावता संविधानाला संपवण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू